एका साईडला विकास तर दुसऱ्या साईडला ज्याने SPL मध्ये यावर्षी ज्याच्या नावाची चर्चा होती तो मात्र रोहित. दुसऱ्या साईडला गोलंदाज प्रथमेश. कारवड संघाचा पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा. चेंडू जातोय तो मात्र सीमा रेषा बाहेर येतं. 4 धावा. संघाचा श्री गणेशा होतोय तो मात्र 4 धावेने. माझा हात प्रॉब्लेम आहे. हात प्रथमेश टू विकास. आणि दुसरा चेंडू. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. संघाची धावसंख्या जाते ती मात्र 8च्या घरामध्ये. कारवड संघाला पॉवर प्लेमध्ये थांबवावं लागेल टोळवाडी संघाला. प्रथमेश काहीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले चेंडू हाताळावे लागतील. कारवड संघ पाहायला गेला तर मात्र यावर्षी चर्चा आहे. का 4 फायनल आणि 1 रनरअप का हा संघ आहे. प्रथमेश सांगतोय आणि प्रथमेशला असेच काहीसे चेंडू हाताळावे लागतील. प्रथमेश टू विकास. विकासच आहे ना स्ट्राईकला. विकास आहे ना. विकास याही प्लेयर मध्ये ती क्षमता आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेलगत प्लेयर आहे. प्लेयरनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ते मात्र राज. दोन धावा. धावसंख्या 10च्या. या 2 धावेनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते ती मात्र 10च्या घरामध्ये. आणि प्रथमेश टू पुन्हा एकदा विकास. उत्कृष्ट चेंडू. प्रथमेश टू पुन्हा एकदा विकास टू प्रथमेश. गोलंदाज. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू मात्र सीमा रेषे बाहेर. पॉवर प्ले आहे. 2च प्लेयर बाहेर आहेत. काहीसा पॉवर प्लेचा फायदा घेताना दिसतोय तो मात्र टोळेवाडी संघ. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 16च्या घरामध्ये. पहिलंच षटक पॉवर प्लेचं त्याच्यावरती केलाय मारा. चला कारवड संघ स्पीडअप घ्या. जरूर. आज सूरज शिंदे देखील दिसत नाहीत आणि आनंद शिंदे दिसत नाहीत. मात्र सतीश काहीतरी बोलणे. हॅलो. चला सतीश थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल आहेत. लास्टचा सामना आहे. त्याच्यानंतरनं फायनल आहे. थोडंसं करा स्पीडअप.
शिंदेसाहेब देखील आहेत या संघामध्ये. आणि रितेशकडून होते चुकीची एक धाव मिळते. जिथं निर्धाव चेंडू असू शकला असता तिथं रितेशने केलेल्या चुकीमुळं येते एक धाव. हे थांबवावं लागेल. आधीच धावा येत आहेत. त्याच्यात डॉट चेंडूवरती जर सिंगल धाव आली तर असं होईल की दुष्काळात 13वा महिना. सतीश टू विकास. सतीश याला मोठे फटके खेळावे लागतील. टोळवाडी संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे. सतीश चेंडू जातो तो मात्र सीमारेषा बाहेर. येतात 4 धावा. सतीश याच्या पहिल्या चेंडूवर थोडासा चेंडू आपटला होता, मात्र चेंडूची दिशा विकासनं दाखवून दिली की चेंडू सीमारेषा बाहेरच जाईल. सतीश टू विकास येतोय पुन्हा एकदा डॉट. तू शेर आहेच, मी देखील 1.25 शेर आहे. तू गोलंदाज सतीश टू विकास. सतीश टू विकास. विकासाने टोलवलेला चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षण होतोय धावबाद झेलबाद. आणि दीपक विकास गेला, दीपक आला. आता धावसंख्या होते ते मात्र 21च्या घरामध्ये. दीपक साळुंके या नावाची देखील चर्चा आहे. दीपक याचा विचार केला तर चांगली फटकेबाजी करतात ते मात्र दीपक साळुंके. आज संघाचा विश्वास सतीश टू दीपक टू सतीश. आणि पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाते. अपील केले मात्र पंच ती अपील फेटाळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. सतीश पहिल्या बाउंड्री नंतरनं चांगलं असं कमबॅक केले ते मात्र सतीश यानं. सतीश टू दीपक देखील डॉट घेतोय. आता ओव्हर समाप्त होते आणि या ओव्हरमध्ये मात्र पहिली बाउंड्री आली आणि 5च धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती जरूर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला पण चांगला असा कमबॅक केलाय तो सतीश शिंदे यानं. कमबॅक का नाही करणार, राजेश शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब असताना कमबॅक तर होणारच. अनुभव आहे, अनुभवाची गाठ सोबत आहे. इतके वर्ष क्रिकेट का खेळतोय हे सांगतायत आणि तो अनुभव बॉलरांना कुठेतरी उपयोगी पडतोय. चला अमोल सूर्यवंशी. गोलंदाज अमोल सूर्यवंशी. ज्यानं पाटण तालुका क्रिकेट असो, शिरळ क्रिकेट असो किंवा मराठा वॉरियर्स शिरळ असो, कोयना क्रिकेटमध्ये जी ज्याची चर्चा असते, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट ज्याला शिरळ क्रिकेटमध्ये बोलतात, तो अमोल. आणि अमोल गोलंदाज फलंदाज आहे तो रोहित. ज्यानं SPL 2025 जो चर्चेमध्ये खेळाडू होता तो रोहित.
याच मैदानावर SPL चांगल्यारीत्या पार स्पीडअप घ्या. चला कारवार संघ. रोहित टू अमोल. चेंडू वाईट. स्ट्राईकला रोहित आहे, नॉन स्ट्राईकला दीपक आहे. दोघेही चांगली फटकेबाजी करतात. टोळवाडी संघाला कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल. स्कोर काय झाला? 22 धावा धाव फलकावर. अमोल टू रोहित. आणि रोहित मात्र किती आउट झाला? 16 धावा संख्येवरती रोहित आउट होतोय. 5 धाव संख्येवरती रोहित आउट होतोय. आणि येतोय सूरज. या संघामध्ये मला वाटतंय खूप बॅटिंग लाईनअप चांगला आहे. आणि दीपक टू सूरज. अमोल सूर्यवंशी. मित्रांनो, या नावाची चर्चा असते वारंवार. शिरळ क्रिकेटमध्ये, कोयना क्रिकेटमध्ये, पाटण तालुका क्रिकेटमध्ये. कॅप्टन मराठा वॉरियर संघाचा सूरज साळुंके. सूरज साळुंके टू अमोल. पहिल्या षटकानंतरनं धावसंख्येवरती कुठेतरी रोखून धरले. अमोल टू सूरज. दोन्ही क्षेत्ररक्षण प्रयत्न करतायत. प्रकाश आणि एका साईडला खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ते मात्र प्रकाश याने. आणि गोलंदाज अमोल. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर मात्र या धावसंख्येवरती अजूनही रोख लागू शकतो. पण तेवढेच उत्कृष्ट फटके, मोठे फटके गरजेचे असतील. अमोल सूर्यवंशी गोलंदाज. सूरज यालाही परतावे लागते. काहीसे मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. तू चल मैं आता हूं अशी काही परिस्थिती चालू आहे टोळवाडी संघाची. मात्र प्रकाश निकम याला मोठे फटके खेळावे लागतील. तिसरं षटक चालू आहे. अमोल चांगली गोलंदाजी करतोय. अमोल्याच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर मात्र 2च धावसंख्या आणि 1 वाईटची. आताची किती 1 घेतले का? 25 धावसंख्या, 3 विकेट. मोठे फटके गरजेचे असेल. दीपकला सांगावं लागेल की आता नाही तर कधीच नाही. मोठे फटके गरजेचे असतील. दीपक थोडंसं पुन्हा एकदा निर्धाव. पुढची मॅच गोजेगाव विरुद्ध शिवशक्ती. संघाचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये यायचा आहे. आणि दीपक याने खेचलेला आहे. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असेल दीपक साळुंकेला आणि टोळवाडी संघाला देखील. जर आपल्या संघाला एक लढण्यासारखा स्कोर ठेवायचा असेल तर दीपक याला मोठे फटके खेळण्याची गरज असेल. कारण कारवार संघाचा विचार केला तर विकास आहे, रितेश आहे. 31 धावा. 4 विकेट. 3 विकेट, 31 धावा. रितेश. चला थोडंसं स्पीडअप घ्या. रितेश टू
प्रकाशालाही आल्या आल्या मोठे फटके खेळण्याची गरज असेल, कारण संघाची धावसंख्या पाहिली तर अद्याप मात्र 31च्या घरामध्ये आहे आणि ती धावसंख्या जर असेच मोठे फटके खेळावे लागतील. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. रितेश याच्या पहिल्या 37 धावसंख्या धावफलक्यावर. रितेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून रितेश याच्यावरती मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल, मात्र दबावात मध्ये रितेश काय करतोय हे पाहावं लागेल आणि चेंडू वाईट. जे टोळेवाडी संघाला पाहिजे आहे ते भेटलं जातंय. आता रितेश याला या षटकामध्ये कितपत थांबवायचं. प्रकाश टू रितेश. आणि गरज होती का? गरज नव्हती. मोठे फटके येत होते, याची गरज नव्हती. प्रकाशाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. चला गोजेगाव संघ आपला कॅप्टन आणि शिवशक्ती संघ आपला कॅप्टन. चला लवकर. राम चला जरा फास्ट चला. आपल्याला अजून काही सामने खेळवायचे आहेत आणि थोडंसं स्पीडअप करावं लागेल. चला रितेश. चला कारवार संघ थोडासा स्पीडअप घेऊया, कारण आपलंच आयोजन आहे आणि आपल्याच आयोजनामध्ये आपणच टाइम घेईन. तर आपण चला स्पीडअप घ्या. वारंवार सांगितलं जातं आहे स्पीडअप घ्या, कारण सेमीफायनल फायनल आहे. फायनल जर 4 ओव्हरची खेळवायची असेल तर स्पीडअप घेणं गरजेचं आहे, कारण आता संध्याकाळ लवकर होते. चला राम साळुंके लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. रितेश टू राम देखील उत्कृष्ट फटक्यांसाठी. विशालानं उत्कृष्ट टिपलेला झेल. राम याला परतावं लागेल. मंगाच्या रनची गरज होती का हे आता विचार करावं लागेल टोळेवाडी संघाला, कारण प्रकाश शिवशक्ती गोजेगाव दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करेन नवशक्तीचे धोंडीराम शिंदे साहेब यांच्या हस्ते टॉस नाणेफेकीचा कल गोजेगाव विरुद्ध शिवशक्ती. एका साईडला शिवशक्ती संघ तर दुसऱ्या साईडला गोजेगाव संघ. रितेश टू दीपक देखील बॉल पाणी घेऊन जावा. शिरळ संघ प्लेयर जरा इथं वरती बसा जरा. चला कारवार संघाची मॅच चालू आहे. शिरळ संघ सगळ्या प्लेयरांनी यावरती. आणि दीपक देखील परतावं लागतंय. दीपकला अशा बुद्ध नजरेने टोळेवाडी संघ पाहत होता. मंगाच्या पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट प्रकाश याची, त्याच्यानंतरनं स्कोअर कार्ड जणू काही थांबलं गेलं. त्यामुळंच दादा सांगितलं जातं जो बॅट्समन खेळतोय, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते, त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं. आता स्कोअर कार्ड थांबलं. अनिल साळुंके किती बॉल बाकी? तर 2 चेंडू शिल्लक आहेत. विकास दादा. आता दीपकला देखील परतावं लागेल. सलगचे 2 प्लेयर
38 धावा धाव फलकावर. चौथा षटक चालू आहे. चला प्लेयर कोण येतोय तो? काशीनाथ दादा चला जरा लवकर. चला थोडस स्पीडअप घ्या. काशीनाथ टू रितेश आणि पंचाकडे पाहिलं जातंय. मात्र चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या पोचते ती मात्र 38 धावा. 39 धाव. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांना वंदन करून मी दिवसाची सुरुवात करतो. धन्यवाद मारुती. आपण चांगलं समालोचन केलं आणि अतिशय भव्य दिव्य असं नियोजन कामोड या ठिकाणी केलं गेलं. ते म्हणजे श्री पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवट आणि विन्सी 11 विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. अर्थातच रॉबिन चषक वर्ष पहिलं. स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 18,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 12,000 व आकर्षक चषक. अतिशय भव्य दिव्य असं नियोजनाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मुंबई या ठिकाणी, नवी मुंबई या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर खेळत असताना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणाची कंप्लेंट नाही आहे आणि अतिशय शिस्तबद्ध असे सामने. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर अतिशय सुंदर असं आयोजन मुंबईसारख्या ठिकाणी खरं तर कमी पाहायला मिळतं. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं झरेवाडीने सुद्धा चांगलं नियोजन केलं होतं. वाशी या ठिकाणी खास करून राजेश जायगडे यांनी सुद्धा चांगलं नियोजन केलं होतं. त्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी पावनादेवी स्पोर्ट्स क्लब आणि विन्सी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं नियोजन. अर्थातच रॉबिन चषक 2025 वर्ष पहिलं. खास करून आयोजनाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर श्री शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांच्यासमोर विकास शिंदे असतील, श्रीरंग रमेश सूर्यवंशी आणि राज सूर्यवंशी विठ्ठलवाडीचे यांचा सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. खास करून या मॅचमध्ये उत्कृष्ट असं आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते आमचे बंटी शिंदे, प्रमोद शिंदे फ्रेंड्स फिटनेसचे प्रॉपरेटर आहेत. ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. आपला सामना पाहण्यासाठी ते नेहमीच असतात मैदानावरती. मुंबईला असो किंवा गावी असो प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून असतात, त्यांची उपस्थिती असते. परंतु या ठिकाणी मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना पंच चला फलंदाज पाठवायचा आहेत, स्पीड अप घ्यायचं आहे, अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. नाणेफेक जिंकून टोळेवाडी संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलं. ते म्हणजे पीडी स्पोर्ट कारवड या संघाला. यानंतरचा होणारा सामना गोजेगाव वर्सेस शिवशक्ती. गोजेगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं ते म्हणजे शतरंगसाठी शिवशक्ती या संघाला. नेक्स्ट मॅच मोठी मॅच. खरोखर तर गोजेगावचा विचार केला तर गोजेगाव हा संघ सचिन यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळला होता काल, परंतु आज या ठिकाणी मात्र सचिन कदम मैदानामध्ये उपस्थित आहेत. चला ओव्हर स्टार्ट. पंचांचा कॉल असेल, कोणताही विनम लावायचा नाही. पहिला चेंडू घेऊन येतोय रोहित. बघूया त्यांच्या समोर असतील स्फोटक फलंदाज पीडी स्पोर्ट संघाकडून विकास. अतिशय सोपं आणि तितकंच अवघड असं आव्हान असेल ते म्हणजे पीडी स्पोर्ट्स या संघासमोर. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स असं समजलं जातं. या ठिकाणी पहिला चेंडू रोहित यांचा सामना करेल विकास. रोहित टोकात आणि सोर एक चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय अप्रतिम अशी भेदक गोलंदाजी. सॉरी माफ करा. गोजेगाव संघाने नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजे शिवशक्ती या संघाला. रोहित यांचा अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे बीट केलाय. चांगला चेंडूचा सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे ते काम असतं फलंदाजाचं, परंतु इथे मात्र नक्कीच सन्मान दिला विकास यांनी गोलंदाज रोहित याला. मनीष पराडकर साहेब, आपणास विनंती असेल आपण स्टेजवरती आसन ग्रहण करायचे साहेब. अतिशय उत्कृष्ट जेलचा चान्स आणि या ठिकाणी मात्र जेल जमिनीला आणि पाहूया तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र पाहूया किती धावा असतील. पंच 3 धावा. ओके, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 शॉट आहे का? ओके, 2 धावा. 2. ओके, 2 धावा. 2. अतिशय सुरेख असा चेंडू. कुठेतरी काय कम्युनिकेशन क्रिकेटमध्ये खरं तर महत्वाचं असतं, ते यष्टी रक्षक आणि यांच्यामध्ये तसं झालं नाही. जर विकेट घेतला असता तर परतावा लागला असतं विकासाला. पुढचा चेंडू रोहित यांचा सामना करेल हितेश. अतिशय मात्र थोडीशी अपील, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू, निर्धाव असा चेंडू रोहित यांचा. धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 2 बिन बाद 2 असा धावफलक. 39 धावसंख्येचं टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजे टोळेवाडी या संघाने. अतिशय उत्कृष्ट असा संघ टोळेवाडी. रोहित यांचा पुढचा चेंडू सामना करेल अर्थातच रितेश, मॅन फ्रॉम कारवाट. रितेशच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कमीच पडेल. अतिशय शिस्त आणि शांतबद्ध असा खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पीडी स्पोर्ट्स संघामध्ये. अतिशय सुरेख. खराब चेंडूचा समाचार घेणं, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हाच ते रितेशच्याकडून शिकावं लागेल. आणि मला वाटते का 5 पारितोषिक फटकावले असतील कारवार संघाने. प्रथम क्रमांकाचे 5, द्वितीय क्रमांकाचं 1 पारितोषिक फटकावलं 2025चा विचार केला तर पीडी स्पोर्ट या संघाने. चॅम्पियन असणारा संघ पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवार कामोटे या रॉबिन चषक या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना रोहित यांचा पुढचा चेंडू सामना कर रितेश आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. या ठिकाणी मात्र मिस फील. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. रितेश आणि विकासच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 8 फॉर नो लॉस. पीडी स्पोर्ट कारवट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्पीड अप करायचं आहे. चला मॅच चालू करा. अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. मनीष परडकर साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला नक्कीच. ओके, चला स्पीड अप. टोळेवाडी संघ सहकार्य करायचं आहे. अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. प्रत्येक बॉलमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करत असताना या ठिकाणी मात्र नक्कीच दिलीप काल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी फिटनेस ट्रेनर होते फ्रेंड्स फिटनेस नेहरू या ठिकाणी. दिलीप आता मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी सज्ज. दिलीप अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात, राईट आर्म गोलंदाजी करतात. त्याचा सामना करेल या ठिकाणी नक्कीच विकास. पुढचा चेंडू दिलीप यांचा सामना करेल विकास. दिलीप टू विकास. या ठिकाणी गॅप मध्ये मारला चेंडू. नक्कीच पाहूया 1 धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पुढचा चेंडू दिलीप यांचा सामना करेल.
या ठिकाणी मात्र हवेमध्ये मला चेंडू पाहूया, झेल असेल की गॅप मध्ये असेल. नक्कीच या ठिकाणी 1 बॉम्ब्स 4 रन्स स्कोर जाऊन पोचतोय तो म्हणजे 14 या धावेवरती. बिनबाद 14 ही जमेची बाजू पीडी स्पोर्ट कारवड या संघाची. थोडस गोलंदाजीमध्ये टिचून गोलंदाजीची गरज आहे, ती म्हणजे टोळेवाडी या संघाला. अतिशय मापक असं आव्हान होतं, परंतु या ठिकाणी मात्र 1-2 मात्र गडी बाद करावे लागतील, ते म्हणजे टोळेवाडी संघाला. कारवड संघाला जर पराभूत करायचा असेल तर. पुढचा चेंडू दिलीप यांचा, इथे मात्र गॅप मध्ये मारला चेंडू. विकास आणि अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, गेअर बॉक्सच्या मधून चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन्स. या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 18 फॉर नो लॉस पीडी स्पोर्ट कारवड. बिनबाद 18 ही जमेची बाजू. मिस फील क्रिकेटमध्ये जर तुम्ही मिस केलात एक रन तुम्हाला रोखावी लागेल, ती म्हणजे पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवट या संघाची. अशी जर क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच आपण पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतो. 11 खेळाडूचा इफर्ट टीममध्ये खरं तर गरजेचा असतो. 11 खेळाडूने आपले 100% द्यायचे असतात. कर्णधार असतो एक आणि बाकीचे 10 खेळाडू. कर्णधार सांगेल त्या पद्धतीने गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येकाने सगळे काटेकोरपणे मेहनत करावी लागणार. परंतु या ठिकाणी मात्र थोडीशी मिस फील पाहायला गेलं जर्सी नंबर 77 यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू दिलीप यांचा सामना करेल विकास. या ठिकाणी पुन्हा एकदा गॅपमध्ये मारला चेंडू, परंतु पाहूया तिथे मात्र नितीन आहेत आणि नक्कीच दुसरा धावाचा प्रयत्न दीपक आणि नक्कीच 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चोरटी धाव घेण्यामध्ये माहीर आहेत ते म्हणजे रितेश आपल्या संघासाठी. विकास आणि रितेश ही ओपनरची जोडी पावनादेवी स्पोर्ट्स क्लब संघाची अजूनही मैदानामध्ये. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 20 बिनबाद 20. आता मात्र फक्त 19 धावांची गरज आहे. 14-19 अतिशय सोपं असं आव्हान आहे. पुढचा चेंडू दिलीप यांचा सामना करेल विकास आणि इथे मात्र नक्कीच सुरेख अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते म्हणजे दिलीप याने. परंतु रितेशला माहिती आहे जर आपण पुढे गेलो असतो तर नक्कीच इथे मात्र डगावरच्या दिशेने आपल्याला जावं लागलं असतं, परंतु ती चूक रितेशने केली नाही. रितेशला सगळं माहिती आहे. एक विकेट महत्वाची असती खरं तर क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू दिलीप यांचा सामना करेल विकास. आता मात्र नक्कीच पाहूया झेलचा चान्स आहे. जर्सी नंबर 41 इथे मात्र 41 जमिनीला दान केलेला आहे चेंडू. आता मात्र एक तरी झेल घेणं गरजेचं होतं. छोटासा धक्का मिळाला असता तो म्हणजे पीडी स्पोर्ट या संघाला, परंतु इथे मात्र ती चूक केलेली आहे ती म्हणजे 41 जर्सी क्रमांक यांनी. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे कारवट या संघाचा 21 फॉर नो लॉस. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र सोपं असं आव्हान आहे. 12-18 बघूया. 12-18 यानंतरचा सामना गोजेगाव संघ या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा संघ त्यांच्या समोर असेल तो म्हणजे डिपेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षीचा शिवशक्ती हा संघ. बघूया एक मोठी मॅच पाहायला मिळेल यानंतर, ती म्हणजे गोजेगाव हा संघ. 0तून विश्व निर्माण करणारा हा संघ टीम गोजेगाव. अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. योगेश आहे, त्यानंतर सचिन आहे. शिवशक्तीच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा अशी भली मोठी फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं मित्रांनो. जो खेळ चांगला करेल तोच कुठेतरी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. या मॅचच्या अगोदरची मॅच आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती झरियाळी संघाला आणि धुळवाडी या संघाने कुठेतरी कमबॅक केला. खास करून प्रवीण सपकाळ आणि आनंद सपकाळ यांच्या भेदक गोलंदाजीमुळे धुळवाडी हा संघ विजयी झाला आणि तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे. नक्कीच तसं काहीतरी करू शकतो का टोळेवाडी संघ. पुढचा चेंडू इथे हवेमध्ये जोरकस मारा, परंतु झेलचा चान्स आहे. बघूया चेंडू विसावतो. येस, रामच्या हातामधून काही चेंडू सुटणार नाही, परंतु या ठिकाणी मात्र परतावं लागतंय विकासला मात्र डगावच्या दिशेने जावं लागते. पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवट या संघाला, परंतु त्यांना माहीत आहे 8 धावांचीच गरज आहे.
11 बॉल आणि बघूया काही होऊ शकतं जर उत्कृष्ट गोलंदाजी केली तर. खरं तर हा स्कोर 21. बघूया काय करतायत. टिचून गोलंदाजीची गरज आहे ती म्हणजे टोळेवाडी या संघाला, परंतु जोपर्यंत रितेश हा खेळाडू आहे आणि आता मात्र नक्कीच सतीश मॅन इन फॉर्म सतीश शिंदे ही जोडगोडी मैदानावरती आहे. तोपर्यंत पीडी स्पोर्ट हा संघ सूरज शिंदे या ठिकाणी अनुपस्थित आहेत. ते मामा आहेत, त्यांचं लग्न आहे तिकडे त्यांच्या भाचीचं, अर्थातच ते तिकडे आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणारा संघ कारवड संघ, परंतु त्यांची काही कमी भासणार नाही असं सांगतात कारवडचे खेळाडू. पुढचा चेंडू टोळेवाडी या संघाकडून काशीनाथ आणि इथे मात्र जोरकस करण्या मारा, परंतु या ठिकाणी मात्र जर चेंडू कलेक्ट केला असता तर मात्र रितेशला मात्र परतावं लागला असता, परंतु थोडीशी मिसफील वारंवार पाहिली जाते ती म्हणजे टोळेवाडी या संघाकडून धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 22 ही जमेची बाजू कारवड या संघाची. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीची गरज आहे ती म्हणजे टोळेवाडी या संघाला, खास करून दिलीप असतील. या ठिकाणी मात्र विलास सुद्धा नाही आहेत, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात काशीनाथ. या ठिकाणी मात्र झेलचा चान्स, परंतु गॅप मध्ये मला चेंडू आणि आज नक्कीच या ठिकाणी मात्र एक मोठी अपील, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. हायकोर्टाचा निर्णय म्हणजेच पंचांचा निर्णय, परंतु या ठिकाणी मात्र सुरक्षित आहेत रितेश. चित्तेच्या चालीप्रमाणे ती रनिंग करतात, धावतात. रितेशला मात्र रनआउट करणं मुश्किल आहे. जोपर्यंत रितेश आहे आपण पाहिलंय कार्ड चॅम्पियन हा संघ आहे, आता त्याचं जिवंत उतरणं आपलं पाहिलं. 1 2 3 4 5 6 पावलामध्ये मात्र रितेश नक्कीच काही जबरदस्त असं रनअप केलेला आहे. दुसरा कोणी असता तर नक्कीच त्याला धावचित केलं असतं, परंतु रितेश हा चपळ खेळाडू आहे ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पावना देवी या संघाकडून. पुढचा चेंडू काशीनाथ यांचा सामना करेल सतीश. अतिशय सोपं परंतु अवघड असं आव्हान आहे दोन्ही संघासाठी. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. पुन्हा एकदा काशीनाथ, त्याचा सामना करेल सतीश. काशीनाथ तो सतीश आणि या ठिकाणी मात्र एक सुरेख आणि निर्धाव असा चेंडू जातो तो म्हणजे यष्टीरक्षक जितू यांच्या हातामध्ये. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. अतिशय चांगला असा प्रयत्न केला होता सतीश याने. सतीश काहीतरी हेलिकॉप्टरच्या प्रयत्नामध्ये होता. चेंडू जातो तो म्हणजे जितू यांच्या हातामध्ये. धाव संख्येमध्ये काही फरक नाही, धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 23. द लॉस ऑफ 1 विकेट्स गॉन फॉर पीडी स्पोर्ट्स कारवाड. पुढचा चेंडू काशीनाथ यांचा सामना करेल सतीश. छोटासा रनअप सतीश काशीनाथ यांचा. पुन्हा एकदा गॅप मध्ये मला चेंडू बघा, हेलिकॉप्टर शॉट मला आधीच सांगितलं होतं आणि या ठिकाणी मात्र नक्कीच दुसरा धावाचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स असेल आणि इथे मात्र चेंडू जर कलेक्ट केला असता तर काशीनाथ यांनी कुठेतरी रितेशला परतावं लागलं असतं, परंतु मी म्हणेन रितेशचा आजचा दिवस असेल. रितेश नक्कीच आपल्या संघासाठी दिवस गाजवणार, यामध्ये मात्र काही शंका नाही. रितेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 25. 7 बॉल आणि 14 असं समीकरण. 7-14 14-7. काशीनाथ यांचा पुढचा चेंडू सामना करेल सतीश. छोटासा रनअप काशीनाथ यांचा. या ठिकाणी राजू पवार आरल या ठिकाणी आल्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत. पुढचा चेंडू काशीनाथ यांचा सामना करेल अर्थातच सतीश. या ठिकाणी मात्र जोरदार प्रयत्न आणि चेंडू जातो म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर मॅक्सिमम. 31. आता मात्र समीकरण पूर्ण. यस, बॉल द्यायचा आहे. नवीन की जुना यस, हा घ्या बॉल द्यायचा आहे. मंगेश साहेब तो बॉल द्या. बॉल पुढे गेला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ही मॅच मोठी मॅच. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर टोळेवाडी दिलीप पूर्णपणे संघ घेऊन मैदानामध्ये. आता मात्र ह्या अगोदरची मॅच आपण पाहिली होती. धुळवाडी संघ आणि झरेआळी संघ. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती, ती म्हणजे झरेआळी या संघाला. तेच समीकरण या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि 8 धावा पावनादेवी स्पोर्ट्स क्लब संघाला. परंतु पाहूया काय पुनरावृत्ती होते टोळेवाडी संघाची. धुळवाडी संघाप्रमाणे पुढचा चेंडू असेल तो म्हणजे दीपक साळुंके. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया काय करताय. समोर आहे अर्थातच रितेश. दीपक टू रितेश. या ठिकाणी मध्ये अतिशय चांगला असा प्रयत्न होता तो म्हणजे दीपक यांचा. तत्पूर्वी दुसरा धावाचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर टोळेवाडी संघाकडून. दुसऱ्या धाव्याचा चांगला असा प्रयत्न होता रितेश आणि सतीचा, परंतु पूर्णपणे जखडून ठेवलंय. मला वाटतं ही धाव झाली असती, परंतु दोन्ही खेळाडूंचं आय कम्युनिकेशन आणि आता येणाऱ्या बॉलवरती समजेल दीपकची सतीशची चूक होती की रितेशची चूक होती. नक्कीच मला वाटते चूक तर दोघांची नसणार आहे. एक कॉन्फिडन्स आणि एक आत्मविश्वास असेल सतीशला या चेंडूवरती पूर्णपणे. तसाच आत्मविश्वास असेल तो म्हणजे दीपकला, आत्मविश्वास असेल तो म्हणजे सतीशला आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू दीपक टू सतीश. आधीच्या मॅचमध्ये आपण हेलिकॉप्टर बघितला सतीशच्या बॅटेमधून. आता या ठिकाणी मात्र 7 धाव्यांची गरज आहे. 5 आणि 7 सोपा असा आव्हान. दीपक टू सतीश आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दीपक. या ठिकाणी मात्र परतावं लागतंय सतीशला डगआउटच्या दिशेने. दुसरा हादरा मिळतोय तो म्हणजे पीडी स्पोर्ट्स कारवड या संघाला. संघ कुठेतरी अडचणीमध्ये, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. या ठिकाणी नक्कीच 4-7 असं समीकरण. 4 चेंडूमध्ये 7 धावा, 7-4 असं समीकरण. दिलीपला माहिती आहे जर ही झेल सोडली तर मॅचच गेली. पूर्णपणे 100% इफर्ट केला त्यांनी आणि झेल बाद केलं ते म्हणजे सतीशला. आता अर्थातच पुढील फलंदाज आहेत प्रकाश, जानेमाने फलंदाज आहेत प्रकाश शिंदे. ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात. संघाचे कर्णधार विकास यांनी पाठवलेला आहे त्यांना. परंतु पाहूया 4 आणि 7 खरं तर बघायला म्हटलं तर 2 चेंडूचीच मॅच आहे. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करेल न्यू मॅन न्यू बॅटर्स प्रकाश. या ठिकाणी मात्र पूर्णपणे या ठिकाणी मात्र परतावं लागतंय. अति घाई संकटात नाही, कुठेतरी चूक केली रितेश यांनी. पंच बॉल आहे का आताचा? यस, सुरेख चेंडू. यस, ग्रेट बॉलिंग बाय दीपक साळुंके. परतावं लागतंय रितेशला, परंतु मला वाटतं ही चूक कुठेतरी महाग पडू शकते पीडी स्पोर्ट कारवड या संघाला. आता मात्र 3 आणि 7 असं समीकरण. 3 चेंडू आणि 7 धावा बघूया. परंतु प्रकाश अजूनही मैदानामध्ये आहे. मला वाटतं जर रितेशला जर थांबला असता तर रितेशनं मात्र 1-2 बॉलमध्येच मॅच जिंकली असती. परंतु क्रिकेटमध्ये काही शकतो. तुम्ही जर 100% देणार तर 101% समोरची टीम देणार, यामध्ये काही शंका नाही. आणि समोरच्या टीमनं मी म्हणेन 101% इफर्ट केला तो म्हणजे खास करून गोलंदाज दीपक यांनी. सुरेख चेंडू. 4-7 सॉरी 3-7 बघूया. 3 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट अमोल सूर्यवंशी मॅन इन फॉर्म. बघूया पीडी स्पोर्ट या संघाला 3 आणि 7. दिलीप काहीतरी स्माइल देत आहेत. दिलीप बोलतायत क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, तुम्ही तरी जिंकाल किंवा आम्ही तरी जिंकू. पुढचा चेंडू दीपक. या ठिकाणी मार्क अतिशय सुरेख. बॉल काय दिसला नाही, परंतु इथे मात्र स्टॉप केला बॉलला. तत्पूर्वी दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण कोण आहेत माहीत नाही, परंतु चांगला असा एफर्ट त्यांनी केलेला आहे.
सूरज साळुंके सुपर यार, ग्रेट इफर्ट बाय सूरज साळुंके. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे अमोऱ्याला. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 34. 2 आणि 5. बघा या अगोदरच्या मॅच मध्ये पण हेच समीकरण होतं मित्रांनो. जर खेळ आवडला असेल तर नक्कीच दीपकसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. खेळ आवडला असेल तर अमोलसाठी मात्र टाळ्या वाजवल्या पाहिजेत. दीपक तो अमोल या ठिकाणी मात्र नक्कीच सूरज यांनी कलेक्ट केला बॉल, परंतु इथे मात्र आता मात्र शेवटचा चेंडू. 4 धावा कंपल्सरी आहेत पीडी स्पोर्ट कारवट या संघाला. अतिशय सुरेख असा सामना मित्रांनो. काय कमबॅक केलंय ते म्हणजे दीपकने, सुरेख. आता तर रितेश असता तर रितेशने मात्र मॅच फिनिश करून गेला असता, परंतु रितेशला मात्र रनआउट केलं ते म्हणजे टोळेवाडी या संघाने. त्यांना माहीत आहे रितेशचं विकेटचं महत्त्व, माहीत होतं, माहीत आहे विकेटचं महत्त्व, माहीत आहे सतीशचं महत्त्व. सतीश अजूनही मैदान मला माहिती आहे. सतीश प्रकाश सुद्धा उत्तुंग षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत, परंतु मी म्हणेन चौकारचीच गरज आहे कंपल्सरी. पुढचा चेंडू दीपक तो या ठिकाणी मात्र गॅम मध्ये मला चेंडू तत्पूर्वी एकदा पुन्हा आणि इथे मात्र विजय होईल. सुपर मला वाटतं दीपक बघत राहिले चेंडूकडे, सूरज बघत राहिले चेंडूकडे. काय जबरदस्त खेळ मित्रांनो, काय जबरदस्त. खरं तर एक चांगल्या खेळाडूकडून अशी चूक होणं, खरं तर मी काय अनुमान लावू शकत नाही. पण मित्रांनो आपण समोर बघतोय दीपकला सुद्धा संधी होती, सूरजला देखील संधी होती. काय मॅच झाली मित्रांनो, जबरदस्त. मला वाटतं गिनीज बुकमध्ये ही मॅचची नोंद केली पाहिजे असं मला वाटतं. आणि वेल इफर्ट बाय टीम टोळेवाडी. हार्ड लक म्हणावं लागेल टोळेवाडी संघाला, आणि मतलब बेस्ट ऑफ लक असेल तो म्हणजे पीडी स्पोर्ट कारवड या संघाला. आम्ही